आपण पहिले ही जी रेडियल इंजिन सब असेंबली, तर याच्यामध्ये मास्टर रॉड हा ड्रॉ केला होता, त्याचं 3D मॉडेल बनवलं होतं. त्याच्यानंतर नाही आर्टिक्युलेटेड म्हणजे हा कनेक्टिंग रॉड बनवला होता बघा. आणि त्याच्यानंतर आता बनवायचं आपल्याला पिस्टन. तर पिस्टनची क्वांटिटी किती आहे बघा, हे बिल ऑफ मटेरियलमध्ये दिलेलं आहे. ॲल्युमिनियमचं मटेरियल आहे आणि क्वांटिटी 5. पिस्टनचं 3 नंबरचं पार्ट आहे बघा. तर पिस्टनचं ड्रॉइंग इथं दिलेलं आहे. तर हे पिस्टनचं ड्रॉइंग आहे. आता बघा, हे पिस्टनचं जे ड्रॉइंग दिलेलं आहे बघा, याच्यामध्ये 2 सेक्शन व्ह्यू दिलेले आहे. त्याच्यानंतर एक सेक्शन व्ह्यू इथं या सेंटर लाईनच्या अबाउट दिलेलं आहे बॉटम साईडला. आणि एक सेमी नाही, एक बघा असा याच्यामधनं काय केलेलं आहे, असं एवढंच सेक्शन व्ह्यू दिलेलं आहे इथं. इथं दाखवलेलं आहे व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये. इथं फिन्स वगैरे दाखवलेले बघा, त्या पिस्टनच्या रिंग ज्या बसतात त्याच्यावाले फिन्स बनवलेले. त्याच्यानंतर बघा, सिमिलर ह्याच पिस्टनवरून मी एक ड्रॉइंग बनवलेलं आहे. तर हे ड्रॉइंग इथं दाखवलं आहे बघा, ठीक आहे. तर याच्यावरून आपण काय करणार, आता पिस्टन ड्रॉ करणार NXमध्ये. तर NXमध्ये ड्रॉ करताना बघा, सगळ्यात पहिले नेहमीप्रमाणे न्यू फाईलमध्ये इथे मिलीमीटर घ्या, मॉडेलमध्ये इथं नाव द्या पिस्टन, फोल्डर सिलेक्ट करा, ठीक आहे. त्याच्यानंतर ओके. आता स्केच करायचं बघा. इथं पहिले हा प्लेन घ्यायचं. आता पिस्टन बघा कसं आहे, सर्क्युलर आहे. मग आपण ते रिव्हॉल्व कमांडनी ड्रॉ करू शकतो. तर बघा, रिव्हॉल्व कमांडनी ड्रॉ करताना आपल्याला त्याचं सेक्शन व्ह्यू ड्रॉ करायला. सेक्शन व्ह्यू कोणता ड्रॉ करायचा, तर बघा हे जर काय इंटरनल पार्ट दिलेलं आहे बरोबर, तर आपल्याला काय करावं लागेल, हा जो असा सेक्शन व्ह्यू ड्रॉ करावा लागेल. मग हा सेक्शन व्ह्यू जर आपण असा ड्रॉ केला तर हा काय होईल, रिव्हॉल्व होईल, ठीक आहे. तर आपण काय करणार, आता सेक्शन व्ह्यू ड्रॉ करणार. बघा इथं डायमेन्शन दिलेले सगळे. त्याच्यानंतर याच्यात पण हे आणि ते सेमच आहे, पण याच्यामध्ये काही डायमेन्शन एक्स्ट्रा दिलेले आहे, इथं कळत नाही बऱ्याचशा गोष्टी. तर त्याच्यामुळं हे ड्रॉइंग ड्रॉ केलेलं आहे. नाही तर हे आणि ते सेमच आहे. नाही तुम्ही कम्पेअर करून बघा, तुम्हाला लास्टला समजेलच. हे फक्त क्लिअर अंडरस्टँड होतं, तिथं ते दिसत नाही. आणि बुकमध्ये कसं थोडीशी डायमेन्शन वगैरे जास्त दिलेली तर ते अंडरस्टँड नाही होत. त्याच्यामुळं हे बनवलेलं आहे, ठीक आहे. पण हे आणि ते काय सेमच आहे. तुम्ही ज्यावेळेस बघशाल लास्टला त्यावेळेस तुम्हाला ते समजून येईल. तर ठीक आहे, मग आपण आता स्टार्ट करू. तर मग आता पहिले आपण प्लेन सिलेक्ट केलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं, सेक्शन व्ह्यू काढायचं बघा. तर त्याचा आउटर डायमीटर दिलेलं आहे 92. तर 92च्या हाफ एक लाईन ड्रॉ करून घ्या. किती, 92/2 करायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इथं आता व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये दिलेलं आहे किती, 5 mm. इथं 5 दाखवले बघा. हे काय व्हर्टिकल डायरेक्शन इथपर्यंत 7 दिलं, इथं 5 दिलेलं आहे. आणि ह्या स्लॉटचा गॅप किती दिलेला आहे, 2 mm. तर ठीक आहे, मग इथून काय करायचं, 5 mm वरती जायचं, 5 एंटर. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, इनसाईड जायचं आहे. आता इनसाईड किती दिलेलं इथं 3.5 दिले बघा इथं, ठीक आहे. हे 3.5. मग काय करायचं, इकडच्या डायरेक्शनमध्ये 3.5 एंटर. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, परत एकदा व्हर्टिकली इथं किती दिलेलं आहे, 2 mm दिलं आहे बघा इथं. मग इथं काय करायचं, 2 mm ड्रॉ करायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, हे थोडी डायमेन्शन इकडच्या बाजूला लावून घ्या, म्हणजे तुम्हाला ते कळलं पाहिजे. त्याच्यानंतर सेम इथं 3.5 इथं काय करायचं, इथपर्यंत यायचं, ओके. आता नेक्स्ट बघा, हे जे दिलेले 34 दिले, मग 34 mm व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनमध्ये जा. नंतर नेक्स्ट बघा, मग आता इथून परत फिन स्टार्ट होतं बरोबर. तर फिनची जी विड्थ आहे ती किती आहे, 2 mm आहे. तर 2 mm कुठं दाखवलं आहे बघा, इथं दाखवलं आहे. या किती आहे, 1 2 3 आहे. आणि ती मधले स्लॉट किती आहे, 1 2 3 4 आहे. आणि त्या स्लॉटची लेंथ किती आहे, 3 mm आहे. आणि इनसाईड किती आहे, 3.5. ठीक आहे, मग आपण आता ह्या पॉईंटला आलो. मग इनसाईड किती जायचं आपल्याला, 3.5, ठीक आहे. इथून काय करायचं, 3.5 याच्याबरोबर ते बरोबरीने घ्यायचं बघा, 3.5. नंतर वरती जायचं 2 mm. सॉरी, आता हा काय आहे, स्लॉट आहे. तर स्लॉटची लेंथ किती दिलेली आहे, 3 दिलेली आहे. तर मग परत एकदा 3 घ्या, टॅब दाबा, 3 एंटर करा, ठीक आहे. त्याच्यानंतर परत सेम इथपर्यंत. नंतर नेक्स्ट परत 2 mm. नंतर परत इथं मध्ये
इथपर्यंत, इथून परत 3, परत एकदा इकडच्या बाहेरच्या बाजूला 2 mm, इथं 3.5, तर 2, नंतर बघा गडबड नाही करायची. आता ही लेंथ किती बघा 3 आहे, मग यांना काय करायचं इक्वल लेंथ करून घ्यायची, किती इक्वल इन लेंथ. ठीक आहे, तर इथं बघा ओव्हर कन्स्ट्रेंट झालं, हे डिलीट करा आणि ह्या ज्या सगळ्या लाईन यांना सिलेक्ट करून घ्या, यांना पण इक्वल इन लेंथ करा. म्हणजे आपण जर एक चेंज केलं तर ऑटोमॅटिक सगळे काय होते चेंज होते. हे डिलीट करू आणि इथं वरती पण बघा अजून एक फिनचं येणार आहे, 3 फिन आहे ना टोटल. परत एकदा इथपर्यंत, परत 3 mm, याला बघा व्हर्टिकल करून घ्या, परत इथपर्यंत. ठीक आहे, 1 2 3 आल्या. आणि नेक्स्ट बघा इथं व्हर्टिकली वरती थोडीशी लाईन ड्रॉ करून घ्या, हिला आपण लेंथ देऊ नंतर बॉटमपासून. आता बघा यांना सगळ्याला इक्वल इन लेंथ करून घ्या, 1 2 आणि 3 4, 2 mm 4 लाईन आहे का, 1 2 3 4. ठीक आहे, बरोबर. एकदा इथं बघा 1 2 3 जे. ठीक आहे, ही वरची लाईन सिलेक्ट नाही करायची, ही लाईन वेगळी. तर परत एकदा हे सिलेक्ट करून यांना 2 mm कन्स्ट्रेंट इक्वल इन लेंथ करून घ्या. म्हणजे आपण जर एक जरी चेंज केली तर ऑटोमॅटिक सगळ्या काय होणार चेंज होणार. आता हे डायमेन्शन डिलीट करावं लागेल. ठीक आहे, आता या काय सगळ्या इक्वल इन लेंथ बरोबर. तर आपण आता इथपर्यंत आलेलो आहे, पण हे डायमेन्शन आपल्याला डेजिग्नेट करायचं आहे. हे डायमेन्शन किती दिलेलं आहे बघा, 68 दिलेले आहे या पॉईंटपर्यंत बरोबर. तर मग ह्या पॉईंटपर्यंत आपण बॉटम साईडपासून डिस्टन्स देणार, दिस पॉईंट टू दिस पॉईंट किती आहे 63. हे बघा 34. कुठं डायमेन्शन चेंज झाले चेक करून घ्या. एकदा चेक करा, 68 इथे, आपण तिथे 63 टाकले बरोबर. तर 63 हे याचं डिस्टन्स इथे, इथं 68 येतं. आपल्याला डायमेन्शन परत एकदा चेंज करावं लागेल, 68. ठीक आहे, बघा आता इथं चेंज झालं बघा. मग हा पॉईंट आणि हा पॉईंट काय करायचा जॉईन करायचं. ठीक आहे, मग इथलं डिस्टन्स इन्क्रीज झालं बघा ऑटोमॅटिक. हे असं चेंजेस होतं. तर हे चेंजेस कुठं झाले की ते बघून घ्यायला. हे इक्वल इन लेंथ हे चेंज होणार नाही आता. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा हे 2 mm पण चेंज नाही झालं, हे 3.5 पण चेंज नाही होणार. आपण इक्वल इन लेंथ केलं तर बरोबर. ही लाईन ऑटोमॅटिक डिस्टन्स इन्क्रीज झालं बघा. आता आपल्याला इकडच्या बाजूने एक इथं बघा याची टोटल हाईट किती दिलेली आहे 72 दिली बरोबर. मग 72ची एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची. इथून व्हर्टिकल लाईन ड्रॉ करताना 72 एंटर करायचं. मग आपल्याला 2 एंड पॉईंट भेटले आणि ह्या एंड पॉईंटमध्ये रेडियस आर्क दिलेला आहे, कितीचा दिला आहे तो 189. तर तुम्ही चेक करून घ्या, तिथं 189 आहे बघा. किती 189. हां आता इथं येत नाही. ठीक आहे, हा आहे 189चा. इथं बघा 189 दिलेलं आहे बरोबर. आता नेक्स्ट बघा आपण हे ड्रॉ केलं, त्याच्यानंतर ना इथं लक्ष द्या बारीक. तर इथं बघा हे जे दिसतंय ना हा सेक्शन, इथं बघा डॉटेड लाईन आलेलं आहे. तर आपल्याला आता हे ड्रॉ करायचं. तर याचं बघा इथं डिस्टन्स दिलेलं आहे 74 दिलं आहे का नाही, 74 दिलं आहे. आणि याची हाईट दिलेली आहे बघा इथं 63. मग आपल्याला काय करायचं आता इथं एक लाईन ड्रॉ करायची आणि तिचा जो अप्पर पॉईंट आहे हा किती घ्यायचा 63 वरती घ्यायचं. किती घ्यायचं 63 वरती, 63. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आणि हा पॉईंट काय करायचा एक्सटेंड करून घ्यायचा कुठपर्यंत. आता बघा हॉरिझॉन्टल डिस्टन्स द्यायचं आपल्याला अजून, हे एक आणि इथलं हे किती दिलेलं आहे एक मिनिट, दिस लाईन आणि हा ॲक्सिस किती दिलेलं आहे आपल्याला
पुढे दाखवलं आहे का बघा, इथं दाखवलेलं आहे 74 बरोबर. मग 74 जे दिलेलं आहे 74चे हाफ करा. 74चे हाफ किती येतं 37. ठीक आहे. आता काय करायचं, इथून याला हॉरिझॉन्टल लाईनने जॉईन करून घ्या आणि ट्रिम कमांडने काय करायचं, ही लाईन डिलीट करायची. त्यानंतर हे पण डिलीट करा आणि आता बघा इथं एक्सटेंड करून घ्या आधी. ठीक आहे. आणि हे पण ट्रिम करा. ठीक आहे. आता आपण सगळं ट्रिम केलं. आता हा सेक्शन व्ह्यू बघा व्यवस्थित त्याची डायमेन्शन मॅनेज करा म्हणजे आपल्याला समजलं पाहिजे. 63 हा 37 आहे. त्यानंतर हा 46 आहे. ठीक आहे. नंतर इथं हे 3.5 आहे. नंतर इथं 5. नंतर इथं हे 2 आहे. नंतर इथं हे 34 आहे. त्याच्यानंतर बघा इक्वल इन लेंथ आहे, तर त्याच्यामुळे याचं काही एकदा इथं बघा 3.5 हे बघा याचं ॲट अ टाईम एकदा झालेलं आहे. आणि रेडियस वगैरे आपण हा काय केलं सेक्शन ड्रॉ केला बघा, सगळ्याला दिसलं. हे जे डायमेन्शन हे हाईड करू शकता तुम्ही. ठीक आहे. हाईड बघा आता प्रॉपर दिसतंय सगळं. असं सेक्शन व्ह्यू आपण ड्रॉ केला. आता याला काय करायचं, फिनिश करायचं. एकदा बघून घ्या वाटलं तर फिनिश. नेक्स्ट आहे रिवॉल्व कमांड. तर रिवॉल्व कमांडमध्ये जायचं आणि इथं बघा ही रिजन बाउंड्री कर्व सिलेक्ट करायचं. हा रिजन सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर स्पेसिफाय वेक्टर स्पेसिफाय करताना डायरेक्ट हा वेक्टर सिलेक्ट करायचा आणि याला ओके म्हणायचं. बघा ही पिस्टनचा रिवॉल्व सेक्शन आलेला आहे. आता रिवॉल्व सेक्शन झाल्यानंतर बघा आपल्याला आता हा स्लॉट जो दिसतोय ना, हा बघा ह्या व्ह्यूमध्ये असं दिसतो, पण ह्या व्ह्यूमध्ये जर बघितलं तर इथं मटेरियल नाही बरोबर. तर हे आपल्याला आता ड्रॉ करायचं आणि तेच बघा इथं दाखवलेलं आहे. तर म्हणजे इथं एवढ्या जागेत हे मटेरियल नाही बरोबर. आणि याची जी लेंथ दिलेली आहे 30 दिलेली बघा, ती 30. तर मग आता याचं बघा हा बॉटमपासून वरती आहे, किती वर आहे तर 23.2 वर आहे बरोबर. इथं जायचं स्केच. इथे एक डॅटम प्लेन घ्यायचं पहिले. डॅटम प्लेन घेताना बघा या बॉटमला पॅरल म्हणजे याला सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर बघा सेंटरपासून डिस्टन्स किती दिलेलं आहे आपल्याला 23.2 बरोबर. इथं दाखवलं बघा हे काय सेंटरपासूनचं डिस्टन्स दिलेलं आहे, किती दिलेलं आहे 23.2. मग आपण काय करायचं, ह्या बॉटमपासून 23.2 वरती हा एक डॅटम प्लेन घ्यायचा आणि याला ओके करायचं. केलं बघा इथे एक डॅटम प्लेन दिसतंय का. आता या प्लेनला सिलेक्ट करा आणि याच्यावरती स्केच म्हणायचं. ठीक आहे. एक मिनट. स्केच हा डॅटम प्लेन आणि याला ओके करायचं. आता या डॅटम प्लेनवरती आपल्याला काय करायचं, एक स्केच काढायचं. स्केच काढताना बघा पहिले प्रोजेक्टेड कर्व करा आणि हा जो दिसतोय ना याच्या अबाउट एक काढून घ्यायचं. आता बघा इथे एक सर्कल आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 2 व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायच्या. फर्स्ट व्हर्टिकल आणि इथं सेकंड व्हर्टिकल. आणि यांना काय करायचं, यांचे जे सेंटर पॉईंट आहे, सेंटर पॉईंट हा सेंटर पॉईंट, हा सेंटर पॉईंट आणि हा ॲक्सिस काय करायचे एका याच्यावरती घ्यायचे बरोबर. अलग सेंटर पॉईंट. त्याच्यानंतर हिला ठीक आहे यांना इक्वल इन लेंथ करू नका. नंतर ह्या दोघांमधला डिस्टन्स द्या. हे डिस्टन्स किती दिलेलं आहे आपल्याला बघा इथं दाखवलं आहे. दोघांमधलं डिस्टन्स किती दिलेलं आहे 77. मग इथं जायचं 77 टाकायचं. ठीक आहे 77 एंटर करायचं. आता बघा हे दोघांमधलं डिस्टन्स 77 आहे, बट ह्या ॲक्सिसपासून ह्या लाईनचं डिस्टन्स द्यायचं. हे किती आहे 77च्या हाफ. मग 77/2 करायचं. आलं. त्याच्यानंतर एक्सटेंड कमांड यूज करायची आणि याला काय करायचं एक्सटेंड करून घ्यायचं. ठीक आहे. मग याला पण ह्या डायरेक्शनमध्ये एक्सटेंड करायचं आणि आता याला फिनिश करा. फिनिश केल्यानंतर ना बघा ड्रॉइंग दिसतं आहे ते याच्यामध्ये बरोबर. तर मग आता सध्या एक्सक्लूड म्हणायचं. एक्सक्लूड. आता बघा आपल्याला ते सिलेक्ट करता येत नाही, तर तोपर्यंत ही रिवॉल्व कमांड राईट क्लिक करून याला हाईड करायचं. हाईड केलं. आता रिजन दिसते बघा, ही जायचं रिजन, हा एक रिजन आणि हा एक रिजन सिलेक्ट करायचा. आता हे जे आपण हाईड केलं होतं याला शो करायचं बरोबर.
शो केलं बघा आपण. आता याच्यातनं काय होणार, हे सबस्ट्रॅक्ट होणार. तर इथं व्हॅल्यू टाकायची बघा. व्हॅल्यू किती टाकशाल तर इथं हे किती दिलेलं आहे, 30 दिलं आहे बरोबर. म्हणजे ह्या सेंटरपासून इकडं 15 mm आणि इकडच्या साईडला 15 mm. तर मग काय करायचं, इथं प्लस साईडला 15 टाकायचं आणि मायनस साईडला पण -15 टाकायचं. ठीक आहे. आणि इथं सबस्ट्रॅक्ट म्हणायचं आणि ओके म्हणायचं. बघा अशा प्रकारे 2 स्लॉट काय झाले, तयार झाले. जर तुम्ही चांगलं बघितलं इथं काही स्लॉट रेडी झाले. आता बघा परत एकदा स्केच घ्यायचं आणि हा जो प्लेन आहे या प्लेनवरती स्केच काढायचा आपल्याला. बघा तर इथं बघा हे फर्स्ट होल दिलेलं आहे 22चं बरोबर. आपण कलर दुसरं घेऊ तुम्हाला कळेल म्हणून. बघा एकदा मी हे सगळं क्लीन करू. बघा आता इथं आपल्याला हे दिलेलं आहे बघा. हे किती आहे, एक डायमीटर 22 इंटरनल आणि बाहेरचं किती आहे 30 बरोबर. मग आता काय करायचे, 2 सर्कल काढायचे, ते पण ह्या 23.2 वरती म्हणजे इथं सेंटरला. बघा आता इथं हे सिलेक्ट करायचं, या सेंटरला किती काढायचं, पहिला मिड पॉईंट घ्यायचा आणि 22 एंटर करायचं. त्याच्यानंतर परत सर्कल आणि तो जो सर्कल आहे हा कितीचा राहील 30चा राहील. ठीक आहे. आता बघा यांना फिनिश करायचं. फिनिश केलं इथं 2 सर्कल आले बरोबर. फर्स्ट एक्सट्रूड म्हणायचं आता आणि हा रिजन सिलेक्ट करायचा. आता बघा हे जर तुम्ही चांगलं जर ऑब्झर्व केलं, हे थोडं इरेज करतो. बघा याचं जे डिस्टन्स आहे आता एक्सप्लोर करताना बघा हे जे 70 ह्या फेसपासून तर इथपर्यंतचं डिस्टन्स आपल्याला एवढंच काय करायचं आहे, एक्सप्लोर करायचं आहे. बघा हे कसं काढशाल तुम्ही, तर ह्या 77मधून 74 मायनस करायचं. तर 74मधून हे जर मायनस केलं तर रिमेनिंग किती राहतं 30 राहतं. म्हणजे बघा हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स दोन्ही मिळून किती 30. मग 30/2 जर केलं तर हे किती येतं 15 येतं बघा. तर मग तुम्ही काय करायचं, आता इथं जायचं. इथं काय करायचं, अंटिल सिलेक्टेडमध्ये काय करायचं, हा फेस सिलेक्ट करायचं पहिले बरोबर. आणि त्याच्यानंतर इथं 15 टाकायचं फक्त, किती प्लसमध्ये 15. बघा इथं आलं आणि याला काय करायचं युनिट म्हणायचं. काय म्हणायचं युनिट. आणि याला ॲप्लाय करायचं बरोबर. इथं आलं बघा. आता सिमिलर वन इकडच्या साईडला पाहिजे. परत एकदा हा रिजन बघा इथं जायचं रिजन, हा रिजन. त्याच्यानंतर याची डायरेक्शन रिव्हर्स करायची. बघा रिव्हर्स केली. आता इथं जायचं हे अंटिल सिलेक्टेड, तर हा इकडच्या साईडचं सिलेक्ट करायचं आणि इथं टाकायचं 15 आणि इथं जायचं युनिट म्हणायचं. काय म्हणायचं युनिट आणि याला ओके करायचं. बघा आता हे दोन्ही बाजूला काय आलेलं आहे, हे मधल्या साईडचं आलं, बट इथं होल पाहिजे इकडं. ठीक आहे. मग परत एकदा काय करायचं एक्सक्लूड म्हणायचं. काय म्हणायचं एक्सक्लूड. बघा आता हा जो दिसतोय ना, आता याला आपल्याला एक्सक्लूड करायचं. परत एकदा एक्सक्लूड. त्याच्यानंतर नाही इथं सिंगल कर्व सिलेक्ट करायचा हा. ठीक आहे. मग इथं टाकायचं, इथं जायचं अंटिल सिलेक्टेड, हा फेस सिलेक्ट करायचं आणि इथं पण जायचं अंटिल सिलेक्टेड आणि हा फेस सिलेक्ट करायचा. बघा या फेस टू फेसमध्ये आपल्याला काय करायचं सबस्ट्रॅक्ट करायचं मटेरियल आणि याला ओके करायचं. मग इथं हा होल तयार झाला बरोबर. आता नेक्स्ट बघा आता हा पिस्टन आपला पूर्ण रेडी झाला. आपल्याला फक्त आता रेडिएशन चॅम्बर द्यायचं. ठीक आहे. मग आता हे स्केच हाईड करा. इथं जायचं, हा काय एज ब्लेंड. तर एज ब्लेंडमध्ये इथं बघा 3 mm ची सिलेक्ट, इथं 6 mm करा. आधी 6 mm केलं. त्याच्यानंतर ना ही एज सिलेक्ट करा आणि ही एज सिलेक्ट करा आणि ही एक एज सिलेक्ट करा. ठीक आहे. आणि याला ओके करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता एज ब्लेंड 3 mm ची टाका. 3 mm ची टाकल्यानंतर ना ही एक एज सिलेक्ट करा. त्याच्यानंतर ना हा एक एज आणि ही खालची एज, या 3 mm च्या. ठीक आहे. याला ओके करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आपल्याला आता इथं चाम्फर द्यायचं आहे. मग चाम्फर कमांडवरती जायचं आणि चाम्फर द्यायचं 3 mm चं इथं आणि ह्या बाजूला आणि याला ओके करायचं. तर बघा अशा प्रकारे आपलं पिस्टन रेडी झालेलं आहे.
पिस्टन काय झाला रेडी झाला. हा प्लेन पण हाईड झाला आणि याला शेडेड विथ एजेस. हा पिस्टन काय झाला आपला रेडी झाला. बघा तुम्ही याचं या ड्रॉईंगनुसार आपलं सगळं काही फीचर कंप्लीट झालेले. तर मग हा पिस्टन सेव्ह करून ठेवा. याची किती क्वांटिटी पाहिजे आपल्याला 6. ठीक आहे.